नमस्कार, मी सविता फोडे गोल्डन फूड रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बऱ्याच जणांना भाकरी करणं थोडं किचकट काम वाटतं, पण खूप सोपं आहे. दोन्ही हाताने जमत नसेल तर छोटी भाकर तुम्ही एका हाताने देखील छान अशी मस्त गोल गरगरीत थापू शकता. हे पहा, एका हातानेच भाकर थापताना असं हाताला थोडंसं सुकं पीठ लावत आरामात भाकर थापून मी दाखवलेली आहे. ही आपण बाजरीची भाकर करतोय. बाजरीच्या भाकरीचं काय होतं की पीठ 5 दिवसापेक्षा जास्त दिवसाचं झालं तर ते चिरटायला सुरुवात होते, म्हणजे थोडं खराब व्हायला सुरुवात होते. तर ताजं असतानाच बाजरीची भाकरी खूप छान येते. जसं जास्त दिवसाचं होतं तसं ते कवळायला सुरुवात होते, म्हणजे कडू लागायला सुरुवात होते भाकर. म्हणून थोडं थोडंच नेहमी दळून आणायचं. तर हे बघू शकता तुम्ही, एका हातानेच थापलेली ही बाजरीची भाकरी तव्यावरच अशी टम्म फुगलेली आहे. आपण हिला गॅसवर भाजलेलं देखील नाही आहे. आजकाल आपण बघतो गॅसवर भाजलेलं शरीरास चांगलं नाही आहे. तर असं लोखंडाच्या तव्यावरतीच तुम्ही छान असा टम्म फुगलेला भाकरीचा पापुडा खाऊ शकता. मस्त छान अशी आपली भाकरी टम्म फुगलेली आहे आणि ती देखील बाजरीची. एका हातावरच ही भाजलेली भाकरी, बाजूला भाजी देखील शिजताना दिसतीये. मेथीची भाजी आणि गरमागरम भाकरी, वा क्या बात है. हे पहा, आहे ना मस्त कुरकुरीत एकदम छान असा पापुडा आलेला आहे. आणि गरमागरम भाकरीला नेहमी अशा टोपल्यामध्ये ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं की भाकर ओली होत नाही. तर बघा, आता भाकरीचं पीठ मळून झाल्यानंतर असा गोळा घ्यायचा आणि हाताला सुकं पीठ लावत छान अशी भाकरी एका हातानेच थापून घ्यायची. आणि त्याच्यासाठी छोटासाच गोळा घ्यायचा, जसा की आपल्याला थापता येईल. जे नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही भाकरी खूपच सहज बनवता येईल अशी आहे. आणि ज्यांना तर प्रॅक्टिस आहे ते दोन्ही हाताने, एका हाताने ज्यांना हवी तेवढी भाकरी छोटी मोठी थापू शकतात. तर हा व्हिडिओ मोस्टली नवशिक्यांसाठी आहे की ज्यांना भाकरी थापणं पटकन जमत नाही, थोडं किचकट वाटतं. तर बघू शकता, मस्त गोल गरगरीत अशी एकाच हाताने आपण छान अशी भाकरी भाजून घेतली आहे. मी देखील एवढ्या छोट्या भाकरी करत नाहीत, माझी भाकरी देखील तवा भरून असते. पण एका हातानेच अशी छानशी छोटीशी थोडी छान भाकरी तयार होते. हे पहा, आता ही भाकरी देखील मी लोखंडाच्या तव्यावरच छान अशी भाजून घेतलेली आहे खरपूस, आणि त्याच्यावरच पापोडा येण्यासाठी पलटी करून घेतलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय, या भाकरीला देखील छान असा मस्त पापोडा येणार आहे, म्हणजेच आपली भाकरी येथे देखील टम्म फुगणार आहे. तुम्ही बघू शकताय, कुठेही मी त्याला दाबलेलं नाही आहे. पण बऱ्याच वेळा कधी कधी होतं की कुठून तरी वाफ जात असेल तर त्यावेळेस आपण तिथे दाब द्यायचा, म्हणजे भाकरी छान फुगते. आता इथे आपण या भाकरीला बिलकुल कुठेही रुमालाने दाबलं नाही किंवा कलथ्याने दाबलं नाही तरी देखील आपली टमटमीत अशी बाजरीची एका हाताने भाकरी थापलेली तयार झालेली आहे. नक्कीच तुम्ही प्रयत्न करून बघा. तुम्हाला देखील छान अशी मस्त छोटीशी गोल गरगरीत टम्म फुगलेली भाकरी नक्कीच तयार करता येईल. बिलकुल भाकरी करणं हे किचकटीचं काम नाही. आणि चुलीवरच्याच भाकरीसारखी एकदम खरपूस भाजलेली मस्त भाकरी आपली बाजरीची तयार झालेली आहे. फक्त पीठ जास्त दिवसाचं नसावं, म्हणजे 5-6 दिवसाचं पीठ ठीक आहे. जेवढं ताजं पीठ असेल तशी छानशी मस्त आपल्याला भाकरी थापता येते. 5-6 दिवसानंतर पीठ कडू होत जातं, म्हणजेच त्याची भाकरी चिरटत जाते. तर नवशिक्यांनी शक्यतो ताजंच पीठ भाकरीसाठी वापरावं. आणि दोन्ही हाताने जमत नसेल तर एका हाताने छान अशी भाकरी मस्त थापायचा प्रयत्न करावा, नक्कीच जमेल. आता तुम्ही बघू शकता, ही भाकरी देखील आपण पापोडा येण्यासाठी तव्यावरती टाकून घेतली, पण ती थोडीशी फुगत नाही कारण तिची वाफ एका साईडने निघते. तर जिथे वाफ निघते तिथे तिला
दाब देऊन मी भाकरी मस्त अशी थापून घेतलेली आहे. आणि असा ब्राऊन कलरचा झालेला पापुडा खूप छान लागतो, कारण तो मस्त असा चुलीवरच्या भाकरीसारखा एकदम कडक झालेला असतो. आणि सर्वच भाकरी अशा टोपल्यामध्ये टाकून घेतल्या. टोपलं नसेल तर एका छोट्या वाटीवरती, छोट्या ताटलीवरती या भाकरी ठेवायच्या, म्हणजे त्यांची जी वाफ आहे त्याने भाकरी खालच्या बाजूने ओल्या होत नाहीत आणि जी पहिली भाकर आहे ती खालून ओली नाही होत, नाही तर घामाने त्या ओलसर होतात आणि मग ती कडक राहत नाही, खायला तेवढी मजा येत नाही. आहे ना मस्त टम्म फुगलेली छानशी एका हाताने केलेली भाकरी. इथून वाफ जाते म्हणून मी कलथ्याने तिथे दाबून ठेवलंय आणि मस्त टमटमीत अशी भाकरी आपली फुगलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आणि या गरमागरम बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी खायला. अशा पद्धतीने भाकरी तुम्ही नक्कीच करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, फ्रेंड सर्कलमध्ये व्हिडिओ शेअर करा. पुन्हा पुन्हा मी तेच सांगेन, चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.